हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण ओव्हरहेड्सची जी कन्सेप्ट आहे ती समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच मुलांना ओव्हरहेड्सशी रिलेटेड काही बाबी पूर्णपणे समजलेल्या नसतील, पण आपण त्यासाठी एक उपाययोजना करतो आहोत. एक रेकॉर्ड केलेलं लेक्चर तुम्हाला केव्हाही पाहता येऊ शकतं आणि वारंवार पाहता येईल यासाठी रेकॉर्ड केलेलं लेक्चर मी तुम्हाला पाठवणार आहे. बेसिकली बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन जे होतं ओव्हरहेड्सचं, तर ते समजावून घेताना फिक्स्ड ओव्हरहेड्स, व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स आपण समजावून घेत होतो. चार्टच्या आधारे फिक्स्ड ओव्हरहेड्स, त्यानंतर व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स कसे व्हॅरी होतात हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. त्या संदर्भात जी माहिती मी तुम्हाला डिस्प्ले केली होती ती माहिती तुम्हाला पुरेपूर समजली नाही किंवा थोडंसं ब्लँक दिसत होतं, त्यामुळे थोडीशी अडचण आली समजून घेताना. तर टेक्निकल बेरियर तो त्या ठिकाणी होता, आपण तो लेक्चरच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. तर त्या ठिकाणी फिक्स्ड ओव्हरहेड्स होते, त्याची फीचर्स आपण पाहिलेली होती, म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि पर युनिट फिक्स्ड कॉस्ट याचं रिलेशन काय आहे. त्यानंतर टोटल व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि पर युनिट व्हेरिएबल ओव्हरहेड्स यांचं नेचर काय आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण आता क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स हा पार्ट तसा संपवलेला आहे, परंतु आपण आपल्या सोयीने रेकॉर्ड लेक्चरच्या स्वरूपात ते आणखी समजून घेणार आहोत. आता पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या ओव्हरहेड्स रिलेटेड, म्हणजे नेमकं ओव्हरहेड्स म्हणजे काय, त्याचे मिनिंग जे होतं ते तुम्हाला मी सांगितलंय. डेफिनेशन्स मी तुम्हाला 2 डेफिनेशन सांगितले, ICMA लंडन आणि WW बेग यांनी डिफाईन केलेली ओव्हरहेड्सची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मेजर पार्ट 5 प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. तर त्यामध्ये फंक्शन वाईज क्लासिफिकेशन, एलिमेंट वाईज क्लासिफिकेशन, बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन, कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन अँड नॉर्मॅलिटी क्लासिफिकेशन असं वर्गीकरण आपण त्या ठिकाणी केलं होतं. फंक्शन्स नुसार 4 फंक्शन्स पडतात, मी पुन्हा रिपीट करतोय, उजळणी वजा. तर फॅक्टरी ओव्हरहेड्स होते, त्याला मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड्स आपण म्हटलं होतं. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे स्टाफ ऑफिस ओव्हरहेड्स होते. त्यानंतर सेलिंग ओव्हरहेड्स होते आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स होते. त्यानंतर एलिमेंट वाईज ओव्हरहेड्स जे होते त्यामध्ये कॉस्ट एलिमेंट जे आहेत ते इनडायरेक्ट मटेरियल्स, इनडायरेक्ट लेबर्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असे एलिमेंट होते. त्यानंतर बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन मध्ये आपण विस्तृतपणे माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न केलाय. तिथे थोड्याशा काही शंका विद्यार्थ्यांच्या आहेत हे मी जाणतो आणि ते आपण वेळोवेळी सॉल्व्ह करणार आहोत. तर बिहेवियर वाईज मध्ये फिक्स्ड ओव्हरहेड्स, व्हेरिएबल ओव्हरहेड्स आणि सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर कंट्रोल वाईज ओव्हरहेड्स मध्ये कंट्रोलेबल ओव्हरहेड्स आणि अनकंट्रोलेबल ओव्हरहेड्स आणि नॉर्मॅलिटी ओव्हरहेड्स मध्ये नॉर्मल ओव्हरहेड्स आणि ऍबनॉर्मल ओव्हरहेड्स. पहिला टॉपिक ओव्हरहेड्सशी रिलेटेड जो आहे तो त्या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा टॉपिक जो होता त्याचं टायटल आहे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स पार्ट फर्स्ट. आणि या पार्ट फर्स्ट मध्ये आपल्याला अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स या बाबी प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने अभ्यासायचे. तत्पूर्वी जो थेरीचा पार्ट आहे, तर त्या थेरीच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहता स्क्रीनवर स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग. ओव्हरहेड अकाउंटिंग मधले ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आणि या 5 स्टेप्सवर ओव्हरहेड अकाउंटिंग पूर्णपणे अवलंबून आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ओव्हरहेड अकाउंटिंगला किंवा अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सला डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर आपण क्रमाक्रमाने माहिती बघूयात. अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स की ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे किंवा म्हणतो. अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सला दुसऱ्या शब्दात डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं का म्हटलंय, तर ओव्हरहेड्सचं डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्सच्या अकाउंटिंग मध्ये केलं जातं. म्हणजे ओव्हरहेड्सचं अकाउंटिंग करत असताना ओव्हरहेड्सचं डिस्ट्रीब्युशन हे अनेक विभागांना केलं जातं. मग ते मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स असतील किंवा त्याला सपोर्ट करणारे सर्व्हिस डिपार्टमेंट्स असतील. तर या सगळ्या डिपार्टमेंटला ओव्हरहेड कॉस्ट काही प्रपोर्शनेट मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सची जी कन्सेप्ट आहे ती थोडक्यात त्या ठिकाणी समजावून देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स आहे डायरेक्ट कॉस्ट आर चार्ज डायरेक्टली टू दी कॉस्ट सेंटर और कॉस्ट युनिट विदाउट एनी डिफिकल्टी. म्हणजे डायरेक्ट कॉस्ट जी होती प्राइम कॉस्ट मधली ती कॉस्ट जी आहे ती कुठलीही अडचण न येता कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिटला डिस्ट्रीब्यूट करता येते हे आपण त्या ठिकाणी पाहिलंय.
पण इनडायरेक्ट नेचरची कॉस्ट मात्र तुम्हाला डायरेक्टली कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिटला डिस्ट्रीब्यूट करता येत नाही. आपण थेरॉटिकल मध्ये बॅकग्राऊंड मध्ये हे ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. तर त्यासाठी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स किंवा अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स ही संकल्पना उदयास येते. ओव्हरहेड्सचं अकाउंटिंग करत असताना ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या प्रोपोर्शनेट मध्ये केलं जातं. कोणतं प्रोपोर्शनेट असतं ते? ज्या प्रमाणात त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटने ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली आहे किंवा इन्कर्ड झाली त्या विशिष्ट डिपार्टमेंटवर, तेवढी कॉस्ट त्या डिपार्टमेंटला वाटून द्यावी लागते. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला सारखीच ओव्हरहेड कॉस्ट वाटून द्यावी लागते असं मात्र नाही. एखादं डिपार्टमेंट जे आहे ते जास्त प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब करतं आणि एखादं असं डिपार्टमेंट असतं की त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये कमी प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट ऍब्सॉर्ब केलेली असते. तात्पर्य काय आहे की वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला वेगवेगळ्या प्रोपोर्शनेट मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करावी लागते आणि या डिस्ट्रीब्युशनलाच अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. त्यापुढे आपण अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स हे थोडक्यात पाहिल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब येते ती म्हणजे स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग. मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा म्हणजे ओव्हरहेड्सचा टॉपिक समजावून देत असताना स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग हे समजावून देण्याचा प्रयत्न केला. जरी आपला सिलेबसचा पार्ट तो नव्हता तरी देखील तुम्हाला थोडस त्यामधून रेफरन्स मी दिला होता स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग. आणि या 5 स्टेपवर ओव्हरहेड अकाउंटिंग डिपेंड करते. या 5 स्टेप सोडून कुठल्याही प्रकारचं ओव्हरहेड अकाउंटिंग होत नाही किंवा ओव्हरहेड कॉस्ट डिस्ट्रीब्युशन केलं जात नाही असं आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. तर ऍज आय एक्सप्लेन्ड यू देयर आर 5 स्टेप्स इन अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स. तुम्ही स्क्रीनवर बघताय. पहिली स्टेप आहे कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. त्यानंतर दुसरी आहे अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. त्यानंतर अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स, रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. या 5 स्टेप्स आहेत. आणि पहिल्या स्टेप पासून अगदी 5व्या स्टेप्स पर्यंत अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स हे टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे होत असतं हे आपल्याला क्रमाक्रमाने पाहायचं आहे. आणि हे डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिकलच्या आधारे कसं केलं जातं हे प्रॉब्लेमच्या आधारे समजावून घ्यायचं. म्हणजे यामध्ये थेरॉटिकल पार्ट जितका महत्वाचा आहे आता या प्रकरणामध्ये तितकंच प्रॅक्टिकल पार्ट देखील महत्वाचा आहे. आणि मी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 50% पार्ट थेअरीचा आहे आणि 50% पार्ट प्रॉब्लेमचा आहे. तर या टॉपिक मध्ये आपल्याला अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, त्याच्यानंतर अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि पाचवी जी स्टेप आहे ती थर्ड टॉपिक मध्ये इन्व्हॉल्व होते. त्यामुळे 5वी स्टेप आपण या टॉपिक मध्ये पाहणार नाही, ती अलॉट होते ती थर्ड टॉपिक साठी. म्हणजे या प्रकरणात आपल्याला पहिल्या 4 स्टेप्स ज्या आहेत थेरॉटिकल तर आपण शिकणारच आहोत, पण त्यापैकी दुसरी, तिसरी आणि चौथी स्टेप जी आहे अलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स, अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स आणि रिअपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स हे थेरॉटिकली प्लस प्रॅक्टिकली आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये या 5 स्टेप्स ज्या सामावलेल्या आहेत या 5 स्टेप्सला या ठिकाणी म्हणतात पंचसूत्री ऑफ ओव्हरहेड अकाउंटिंग. इथे आपण म्हटले वरती बघा पंचसूत्री म्हणजे 5 सूत्र ही. जरी तुम्हाला 5 स्टेप वाटत असल्या तरी ते एक स्वतंत्र सूत्र आहे प्रत्येक स्टेप आणि त्या सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला ओव्हरहेड अकाउंटिंग करता येतं. म्हणजे ओव्हरहेड अकाउंटिंग मध्ये ज्या स्टेप्स इन्व्हॉल्व झालेल्या आहेत त्या स्टेप्सला त्या 5 स्टेप्स आहेत म्हणून त्यांना पंचसूत्री ऑफ ओव्हरहेड अकाउंटिंग असं म्हटलेलं आहे. आणि अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स ही जी संकल्पना आहे याला दुसऱ्या शब्दामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय की अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय केलं जातं. अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स करायचं आहे म्हणजे नेमकं काय केलं जातं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स केलं जातं टू व्हेरियस डिपार्टमेंट्स इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स. अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्स ही संकल्पना थोडीशी आपल्याला जड वाटते, समजायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्याच्याऐवजी पर्यायी संकल्पना तुम्ही वापरली डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, इथे तुम्हाला लगेच अर्थ त्या ठिकाणी समजतो. काय काय केलं जातं या ठिकाणी ओव्हरहेड्सचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. कुठे केलं जातं अमॉंगस्ट व्हेरियस प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट्स. तुम्ही पाहता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये एकाच वेळी फक्त एकच डिपार्टमेंट काम करतं असं नाही, तर एका वेळेला अनेक प्रकारचे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि अनेक प्रकारचे सर्व्हिस डिपार्टमेंट्स काम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण डिपार्टमेंटची नावं त्या ठिकाणी कटिंग, मिलिंग, ग्राइंडिंग या पद्धतीचे नाव देऊ शकतो किंवा ABCD अशा प्रकारे डिपार्टमेंटची नावं दिलेली असतात, कारण एकापेक्षा जास्त ती डिपार्टमेंट्स असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटला एक स्वतंत्र नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. सर्व्हिस डिपार्टमेंट A, सर्व्हिस डिपार्टमेंट B. आता बघा
सर्व्हिस हा फॅक्टर देखील प्रोडक्शन साठी महत्वाचा ठरतो. म्हणजे ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन हे प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला केलं जातं ऍज वेल ऍज सर्व्हिस डिपार्टमेंटला सुद्धा केलं जातं, कारण सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड होत असते. तर अशा प्रकारे अकाउंटिंग ऑफ ओव्हरहेड्सला दुसऱ्या शब्दामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. आणि ओव्हरहेड अकाउंटिंगला 5 मुद्दे 5 स्टेप्स त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले ओव्हरहेड अकाउंटिंगची पंचसूत्री असं देखील त्या ठिकाणी संबोधलं जातं. तर आता ओव्हरहेड अकाउंटिंग मधली पहिली स्टेप जी आहे कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स ती आपण पाहूयात. त्यामध्ये कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. तर या कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये 2 पार्ट केलेले आहेत, एक कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स आणि दुसरं क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे माहिती गोळा करणे आणि बी पार्ट आहे माहितीचे वर्गीकरण करणे. तर ए पार्ट आपण पाहूयात कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. आता कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट जिथे जिथे इन्कर्ड झालेली आहे त्या ठिकाणाहून ती सगळी माहिती एकत्र करणे, याला म्हणतात कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. मुलांनी स्क्रीन शेअर करून काही रेघोट्या ओढायच्या नाहीयेत. मी परत सांगणार नाहीये. आपण अतिशय सिरियसली आता अभ्यास करतो आहोत. वृषाली, तुमची ही कृत्ये अतिशय वाईट असतात. बाकीची सगळी मुलं स्क्रीन बघतायत आणि तुम्ही त्या स्क्रीनवर रेष ओढलेली आहे, बरोबर? आणि हे कृत्य अजिबात चांगलं नाही. मी तर म्हणेल तिथे पॅरेंट्स असतील ना तर त्यांना सांगायचं की मी काय केलं हे बघा. सांगा लवकर. इरेज करा ती लाईन. ठीक आहे. कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. तर यामध्ये ओव्हरहेड कॉस्ट ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये इन्कर्ड झालेले आहे, ज्या ज्या घटकांवरती खर्च झालेले आहे त्या सगळ्या डिपार्टमेंट मधून ओव्हरहेड कॉस्ट कलेक्ट केली जाते. याला कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याच डिपार्टमेंटची ओव्हरहेड कॉस्ट शिल्लक राहता कामा नये किंवा ती एकूण कॉस्ट मध्ये टोटल कॉस्ट मध्ये ऍड करायची राहता कामा नये यासाठी जिथे जिथे ती इन्कर्ड झालेली, ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये ज्या ज्या घटकांवरती खर्च झालेले आहे त्या सगळ्या घटकांची ओव्हरहेड कॉस्ट ही एका ठिकाणी कलेक्ट करणं हे या पहिल्या स्टेज मध्ये येत असतं. इथे असं म्हटलं कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स इज अ रुटीन प्रोसिजरल वर्क कन्सर्न विथ द कलेक्शन ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस. म्हणजे हे रुटीन प्रोसिजरल वर्क आहे, डेली केलं जातं. कशाशी रिलेशन मध्ये आहे ते कन्सर्न विथ द कलेक्शन ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस अंडर करेक्ट अकाउंटिंग हेड्स. तर ओव्हरहेड्सचं कलेक्शन करण्यासाठी काही अकाउंटिंग हेड्स त्या ठिकाणी तयार केले जातात आणि त्या हेड्सच्या अंतर्गत माहिती कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड स्टेशनरी किंवा त्याला स्टोअर्स रिक्विजिशन आपण आता खाली पाहणार आहोत उदाहरण. तर कुठल्या घटकासाठी ती ओव्हरहेड कॉस्ट कलेक्ट केली खर्च झालेली आहे यासाठीचं अकाउंटिंग हेड त्या ठिकाणी ठरवून दिलेलं असतं. तुम्ही पाहता अकाउंटिंग करत असताना अकाउंटिंग हेड्स असतात आणि त्या हेड्स खाली माहिती त्या ठिकाणी फीड केली जाते. तर हे अकाउंटिंग हेड्स कशासाठी बनवलेले असतात तर अनेक वेळा अनेक खर्च त्या अकाउंटिंग हेड्स रिलेट करत असतो किंवा खर्च होत असतो. तर तो सगळा खर्च एका अकाउंटिंग हेड खाली यावा किंवा त्या खर्चाची गोळाबेरीज एका अकाउंटिंग हेड खाली यावी म्हणून एक अकाउंटिंग हेड त्या ठिकाणी तयार केलेलं असतं. आणि मग सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जी जी ओव्हरहेड कॉस्ट खर्च झाली त्या ओव्हरहेड अकाउंटिंग हेडच्या अंतर्गत ती सगळी माहिती त्या हेड अंतर्गत गोळा केली जाते. तर अशा प्रकारे माहिती गोळा करत असताना एक स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम नावाची सिस्टीम वापरली जाते. स्टँडिंग ऑर्डर नंबर्स म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट असेल किंवा अकाउंटिंग हेड असेल त्याला स्वतंत्र क्रमांक दिला जातो. स्टँडिंग ऑर्डर नंबर आपण त्याला म्हणतो. आणि त्यानुसार अनेक डिपार्टमेंट्स मधून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स असं म्हटलेलं आहे. आता इथे पुढे उदाहरणं दिलेली आहेत काही. काय म्हटलंय प्रोडक्शन ओव्हरहेड्स शुड बी कलेक्टेड थ्रू स्टँडिंग ऑर्डर नंबर्स. द मेन सोर्स विच ओव्हरहेड्स कॉस्ट आर कलेक्टेड आर एज फॉलोज. बघा हे अकाउंटिंग हेड्स आहेत हे लक्षात घ्या किंवा स्टँडिंग ऑर्डर्स नंबर्स आहेत आणि त्या अंतर्गत माहिती गोळा केली जाते. परचेस डे बुक. परचेस डे बुक मध्ये दिवसभरामध्ये कोणकोणत्या घटकांची खरेदी केलेली आहे त्या खरेदी केल्याची सगळी माहिती किंवा सगळा डेटा सगळी कॉस्ट परचेस डे बुक मध्ये साठवली जाते. आणि परचेस डे बुक कशासाठी ठेवलं जातं फॉर कलेक्शन ऑफ इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट. ज्या ज्या मटेरियल कॉस्टवर इनडायरेक्ट मटेरियल कॉस्टवर खर्च झालेला आहे दिवसभरामध्ये
त्या सगळ्या इनडायरेक्ट मटेरियल कॉस्टची परचेस डे बुक मध्ये नोंद केली जाते आणि ती नोंद तुम्हाला एका टायटल अंतर्गत मिळते परचेस डे बुक मधून आणि त्याला जेव्हा तुम्हाला ती माहिती हवी आहे तेव्हा ती परचेस डे बुक मधून घेता याला म्हणायचंय कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. नंतर इनवाइस कशा संदर्भात फॉर कलेक्शन ऑफ इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणजे जे परचेस केलेले आहे रॉ मटेरियल असेल इनडायरेक्ट मटेरियल असेल रॉ मटेरियल नाही म्हणायचं इनडायरेक्ट मटेरियल तर त्याच्या पावत्या बीजक म्हणतो आपण त्याला. ती बीजक पाहिली किंवा पावती पुस्तक पाहिलं तर तुम्हाला काय काय खरेदी झालेले आहे हे त्या ठिकाणी लगेच समजतं. त्यासाठी स्वतंत्र तुम्हाला इतर नोंदी पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. वेजेस अनालिसिस बुक फॉर इनडायरेक्ट वेजेस म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्यांना किती वेतन दिलं जातं त्याची नोंद त्या ठिकाणी ठेवली जाते त्याला वेजेस अनालिसिस बुक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर स्टोअर्स रिक्विजिशन फॉर कलेक्शन ऑफ इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणजे स्टोअर्सशी रिलेटेड कोणत्या मटेरियलची खरेदी केलेली आहे किंवा कुठल्या प्रकारच्या मटेरियलची आवश्यकता आहे त्यासाठी स्टोअर रिक्विजिशन जे आहेत म्हणजे कुठल्या मटेरियलची डिमांड केलेली आहे कुठल्या मटेरियलची ऑर्डर दिली आहे ते स्टोअर रिक्विजिशन मधून तुम्हाला शोधता येतं. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला परचेस डे बुक मध्ये जर त्याची नोंद झाली असेल तर त्याचं बिल तपासता येतं क्रॉस चेक करायला म्हणजे ऑडिटचा पार्ट आहे तो. त्यानंतर स्टोअर्स रिक्विजिशन म्हणजे मागणी केली होती त्यानुसार परचेस केलेला आहे आणि त्याचनुसार त्याचं बिल मेंटेन केलेलं आहे. तर ह्या गोष्टी एकमेकांना कोरिलेट करतात आणि त्यामुळे सगळा डेटा त्या ठिकाणी कलेक्ट करता येतो. कॅश बुक अँड पेटी कॅश बुक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस साठी दिवसभरामध्ये किंवा विशिष्ट कालावधीसाठी किती पैसा खर्च झालेला आहे किती भांडवल खर्च झालेला आहे कॅश बुक आणि पेटी कॅश बुक किरकोळ प्रमाणातला खर्च याची नोंद कॅश बुक किंवा पेटी कॅश बुक मध्ये ठेवली जाते डेलीची. त्यानंतर नॉमिनल लेजर्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस साठी नॉमिनल लेजर्स असतील प्लांट अँड मशिनरी रजिस्टर असेल रिपोर्ट्स असतील त्यासाठी अनेक प्रकारचे टायटल त्या ठिकाणी ठरवले जातात. स्टँडिंग ऑर्डर नंबर्स 1 2 3 4 या पद्धतीने ते नंबर दिले जातात. 1 म्हणजे काय तर परचेस डे 2 म्हणजे काय तर इनव्हॉइस 3 म्हणजे काय तर स्टोअर्स रिक्विजिशन हे स्टँडिंग ऑर्डर नंबर्स आहेत. प्रत्येक बाबीसाठी अकाउंटिंग हेड साठी एक स्टँडिंग ऑर्डर नंबर दिला जातो आणि मग परचेस डे बुक प्रत्येक वेळेला म्हणण्याची गरज नाही. फाईल नंबर 1 मागवा म्हणजे काय परचेस डे बुक मागवा. रजिस्टर नंबर 1 मागवा म्हणजे काय परचेस डेट बुक मागवा. म्हणजे त्याला एक विशिष्ट नंबर दिलेला असतो आणि त्यातून काय होतं जी माहिती अपेक्षित आहे ती सगळी मिळवता येते. म्हणजे परचेस डे बुक म्हणण्यापेक्षा तुम्ही रजिस्टर नंबर 1 असे त्या ठिकाणी म्हणू शकता. तात्पर्य काय 1 नंबर रजिस्टर जे आहे त्यामध्ये कुठली माहिती आहे परचेस संदर्भातली मटेरियलच्या परचेस संदर्भातली इनडायरेक्ट मटेरियल जे आहे त्याच्या परचेसेसच्या संदर्भातली. तर आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणाहून विशिष्ट माहिती गोळा करण्यासाठी स्टँडिंग ऑर्डरचा आधार त्या ठिकाणी घेता येतो. नंतर बघा इथे त्या संदर्भात एक स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणजे स्टँडिंग ऑर्डर सिस्टीमच्या आधारे तुम्हाला माहितीचं कलेक्शन त्या ठिकाणी करता येतं. आता स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम म्हणजे काय स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम इज अ सिस्टीम अंडर विच अ डिस्टिंक्ट नंबर इज allocated to each item of cost for purpose of आयडेंटिफिकेशन. म्हणजे प्रत्येक कॉस्ट आयटमला एक स्वतंत्र नंबर दिला जातो. मी परचेस डे बुक म्हटलं तो एक स्वतंत्र कॉस्ट आयटम आहे परचेस आहे. त्यानंतर पेटी कॅश किंवा कॅश तो एक स्वतंत्र काम आहे किंवा स्वतंत्र कॉस्ट आहे तर त्यासाठी स्वतंत्र नंबर दिला जातो. म्हणजे काय म्हटलंय स्टँडिंग ऑर्डर नंबर सिस्टीम इज अ सिस्टीम अंडर विच अ डिस्टिंक्ट नंबर इज allocated to each item of cost for purpose of identification. म्हणजे स्वतंत्र कॉस्ट ओळखण्यासाठी स्टँडिंग ऑर्डर नंबर किंवा स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम जी आहे त्या ठिकाणी डेव्हलप केली जाते. आता तिथे सिस्टीम मध्ये प्रत्येक कॉस्ट आयटमला स्वतंत्र डिस्टिंक्ट नंबर म्हणजे स्वतंत्र नंबर अलोकेट केल्यामुळे त्या नंबर नुसार तुम्हाला त्या कॉस्टचं डिस्क्रिप्शन संपूर्ण माहिती त्या ठिकाणी समजते. इथे स्टँडिंग ऑर्डर नंबरच्या संदर्भात आणखी माहिती सांगितली आहे. तर त्या माहितीशी रिलेटेड तुम्हाला खाली म्हटलं मेथड्स ऑफ अलॉटिंग स्टँडिंग ऑर्डर नंबर्स मेथड्स ऑफ कोडिंग. तर स्टँडिंग ऑर्डर नंबर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यामध्ये ए पार्ट आहे सिरियल नंबर सिस्टीम. म्हणजे स्टँडिंग ऑर्डर्स किंवा डिस्टिंक्ट नंबर्स जे द्यायचे आहेत ते कसे द्यायचे आहेत सिरियल नंबर. सिरियल तुम्हाला माहित आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या पद्धतीने अँड सो ऑन. तर स्टँडिंग ऑर्डर्स मध्ये बऱ्याचदा सिरियल नंबर्स अलॉट केलेले असतात. अमुक अमुक प्रकारची कॉस्ट आहे त्यासाठी 1 नंबर, दुसऱ्या प्रकारच्या कॉस्टसाठी 2 नंबर, तिसऱ्या प्रकारच्या कॉस्टसाठी 3 नंबर, चौथ्या प्रकारच्या कॉस्टसाठी 4 नंबर असे सिरियल नंबर्स त्या ठिकाणी अलॉट केलेले असतात. त्यानंतर डेसिमल नंबर्स
बघा इथे डेसिमल नंबरचं डिस्क्रिप्शन तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सिरियल नंबर्स अलॉट केले जातात त्याच्यानंतर तुम्हाला डेसिमल नंबर्स अलॉट करता येतात. तुम्ही सिरियल नंबर्स मध्ये काय म्हटलंय की जे सिरियल नंबर जे आहेत सिरीज 1 2 3 4 या पद्धतीने नंबरचं अलोकेशन केलं असतं. इथे मात्र सिरीज वाईज नंबरचं अलोकेशन केल्यानंतर दुसरी स्टेप डेसिमल सिस्टीम. उदाहरणांमध्ये पहा नंबर कसे अलोकेट केलेले असतात 1 1.1 1.2 1.3 किंवा 1.1 मध्ये आणखी उपप्रकार असतील तर 1.1.1 त्यातही आणखी उपप्रकार असतील 1.1.1.1 या पद्धतीने तुम्हाला नंबर्स वाढवता येतात. याचा अर्थ काय की पॉइंट्स मध्ये तुम्हाला सब नंबर साठी त्या ठिकाणी तोच नंबर रिपीट करता येतो. तर त्याला डेसिमल नंबर्स असं म्हटलंय. दिस इज ऑल्सो अ न्यूमेरिकल सिस्टीम. डेसिमल नंबर्स काय आहे किंवा डेसिमल सिस्टीम काय आहे की न्यूमेरिकल सिस्टीम आहे with the difference that instead of full numbers decimals are used. म्हणजे पूर्ण नंबर वापरण्यापेक्षा सिरीज मध्ये तुम्ही काय करता पूर्ण नंबर वापरता 1 2 3 4 5 6 हे कंप्लीट किंवा पूर्ण नंबर झाले. तर डेसिमल नंबर्स मध्ये किंवा डेसिमल सिस्टीम मध्ये काय केलं जातं हाफ 1 चा हाफ अशा पद्धतीचे नंबर्स 1 चा हाफ अँड हाफ अशा पद्धतीचे नंबर्स त्या ठिकाणी वापरले जातात. त्याला डेसिमल्स म्हणतात. उदाहरणार्थ 1 चा हाफ 1.1. तर या ठिकाणी प्रपोर्शन बदलत जातं. एकाच नंबर मध्ये अनेक प्रकारे अनेक सब नंबर्स त्या ठिकाणी दिले जातात. 1 1.1 1.1.1 1.1.1 त्यानंतर 1.2 1.2.1 1.2.2 अशा पद्धतीने त्या ठिकाणी डेसिमल नंबर्स त्या ठिकाणी अलॉट केले जातात. म्हणजे सिरियल नंबर समजले तुम्हाला कंप्लीट नंबर्स. ते कशासाठी माहिती गोळा करायची त्या नंबर्स कडून त्यासाठी नंबरचं अलोकेशन आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल 1 काय आहे 1.1 काय आहे तर 1.1 चं एक स्वतंत्र ओव्हरहेड हेड आहे. अकाउंटिंग हेड म्हणतो आपण त्याला. 1.1 पॉइंटचं एक स्वतंत्र अकाउंटिंग हेड आहे. मग 1.1.1 पासून माहिती कलेक्ट केली जाते 1.2 पासून माहिती कलेक्ट केली जाते 1.3 पासून माहिती कलेक्ट केली जाते. म्हणजे हे अकाउंटिंग हेड्स आहेत की ज्या ठिकाणाहून तुम्हाला माहिती कलेक्ट करता येते. त्यानंतर अल्फाबेटिकल सिस्टीम. The system has the advantage that it may be formed into a specific code. कोड दिलेला असतो त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल इथे म्हटले पी फॉर परचेसेस हा अल्फाबेट आहे. आता अल्फाबेट मध्ये ABCD EFG असं म्हटलेलं नाहीये. तर काही अल्फाबेट्स हे विशिष्ट डिपार्टमेंटचा उदाहरणार्थ परचेस डिपार्टमेंट आहे. पी ने सुरुवात होते परचेस डिपार्टमेंटची इंग्लिश लेटर म्हणून परचेस डिपार्टमेंटला काय म्हटलं तिथे पी. म्हणजे इथे स्वतंत्रपणे परचेस डिपार्टमेंट उच्चारायची गरज नाही. विच डिपार्टमेंट डिपार्टमेंट पी. पी फॉर परचेसेस हे सगळ्यांना माहित असतं इंडस्ट्रीमध्ये. आणि म्हणून माहिती कलेक्ट करत असताना पी डिपार्टमेंटची माहिती कलेक्ट करा किंवा पी डिपार्टमेंटची माहिती कलेक्ट झाली असं त्या ठिकाणी म्हणता येतं किंवा पी डिपार्टमेंट पासून आपल्याला माहिती कलेक्ट करता येते. नंतर परचेस डिस्काउंट तिथं पीडी म्हटलंय. म्हणजे जे नाव आहेत डिपार्टमेंटची तर त्याचे अल्फाबेट जे आहेत पहिले परचेस डिपार्टमेंट पी फॉर परचेस अँड डी फॉर डिस्काउंट परचेस डिस्काउंट. त्यानंतर परचेस मॅनेजर PM. बघा त्या शब्दातील पहिलं अक्षर जे आहे अध्याक्षर अल्फाबेट जे आहे ते घेतलं जातं. अशा पद्धतीने नंबर्सला अल्फाबेट सुद्धा अलोकेट केले जातात. कशासाठी अंतिम उद्दिष्ट आपण विसरायचं नाहीये. ही सगळी सिस्टीम कशासाठी डेव्हलप केलेली असते कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. त्या डिपार्टमेंटवर कोणती ओव्हरहेड किती प्रमाणात ओव्हरहेड कॉस्ट खर्च झालेले आहेत त्या डिपार्टमेंट मधून त्या विशिष्ट नाव दिलेल्या डिपार्टमेंट कडून तुम्हाला ती माहिती कलेक्ट करता येते. नंतर डी आहे कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर सिस्टीम. म्हणजे या ठिकाणी अल्फाबेट्स म्हणजे ABCDतले अल्फाबेट्स आणि किंवा अध्याक्षर शब्दाचं आणि नंबर्स यांचं कॉम्बिनेशन असतं. उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता R1 R हे अल्फाबेट आहे आणि 1 हा नंबर आहे. R1 P1 D1 R2 M1 M2 अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर इथे बघा R1 ला काय म्हटलंय रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी.
R1 च्या अंतर्गत जी माहिती कलेक्ट केली जाते ती कशाशी रिलेटेड असते? रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी. R2 रिपेअर्स टू बिल्डिंग. आता इथे R कॉमन आहे, पण प्लांट अँड मशिनरीला 1 नंबर दिलाय आणि बिल्डिंगला 2 नंबर दिलाय. रिपेअरिंग हा पार्ट कॉमन होता तिथे, म्हणून R म्हटलेला आहे. R1 म्हटलं की प्लांट अँड मशिनरीचं रिपेअरिंग, R2 म्हटलं की बिल्डिंगचं रिपेअरिंग. हा पार्ट त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. तर या पद्धतीने तुम्हाला अल्फाबेट्स आणि नंबर्स यांचं कॉम्बिनेशन करता येतं आणि तुम्हाला अकाउंटिंग हेड्स सांगता येतात, तयार करता येतात आणि त्या त्या अकाउंटिंग हेड कडून माहिती गोळा केली जाते. सगळा टास्क कशासाठी आहे ते मात्र विसरायचं नाहीये. तुम्ही जरी स्टँडिंग ऑर्डर नंबर्स किंवा सिस्टीम शिकता आहात तर ही सिस्टीम कशासाठी डेव्हलप केलेली असते? अंतिम उद्देश या सगळ्या स्टँडिंग ऑर्डर नंबर्स पासून किंवा अकाउंटिंग हेड पासून ओव्हरहेड कॉस्ट जी आहे ती कलेक्ट करायची असते आणि फक्त कॉस्ट कलेक्शनच्या साठीच या ठिकाणी तुम्हाला स्टँडिंग ऑर्डर नंबर्स किंवा बाकीची जी प्रक्रिया आहे ती करता येते. आणि शेवटचा पार्ट आहे फील्ड मेथड ऑर न्यूमेरिकल कोड. म्हणजे बघा खाली उदाहरणामध्ये दिलेलं आहे काय, 24/202/45/52. तर हा नंबर कशासाठी अलोकेट केलाय? फिक्स्ड कॉस्ट /आयडल टाइम /वेटिंग फॉर मटेरियल /लेथ मशीन किंवा लेथ शॉप. म्हणजे एका वेळेला अनेक कॉस्ट आयटम्स एकत्र येतात, ते एकमेकापासून विभक्त करता येत नाही. अशा वेळेला तुम्हाला फील्ड मेथड किंवा न्यूमेरिकल कोडचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. जसं तुम्ही जावक क्रमांकामध्ये लिहिता 1/परचेस /2019-20 या पद्धतीने ऑब्जेक्ट करून लिहिता. म्हणजे तुमचा जावक नंबर जो आहे तो त्या ठिकाणी कशाशी रिलेटेड आहे? परचेस रिलेटेड आहे. किती नंबरची परचेस ऑर्डर आहे? तर 2 नंबरची किंवा 1 नंबरची. कोणत्या वर्षातली आहे? तर 2020 या वर्षातली आहे. म्हणजे एका वेळेला तुम्हाला अनेक रेफरन्सेस त्या ठिकाणी लागतात. अशा वेळेला तुम्हाला फील्ड मेथड किंवा न्यूमेरिकल कोडचा वापर त्या ठिकाणी करता येतो. अनेक नंबर्स, एकापेक्षा जास्त नंबर्स तिथे अलोकेट करता येतात आणि त्या पद्धतीने त्या नंबर्सला विशिष्ट अर्थ असतो. जसं आपण उदाहरण पाहिले 24/202/45/52. तर याचा अर्थ काय? फिक्स्ड कॉस्ट /आयडल टाइम /वेटिंग फॉर मटेरियल /लेथ शॉप. तर या नंबरचा असा कॉमन अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो, तो कॉमन घ्यावा लागतो आणि म्हणून न्यूमेरिकल कोड त्या ठिकाणी अलॉट केलेले असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी या मेथड्स होत्या, तुम्हाला इथे स्टँडिंग ऑर्डर नंबर अलॉट करण्याच्या त्या मेथड या ठिकाणी सांगितल्या. त्यानंतर दुसरा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. आता माहितीचं कलेक्शन झालेलं आहे. तुम्ही काय केलंय? स्टँडिंग ऑर्डर सिस्टीम जी डेव्हलप केली होती 5 पद्धतीने, सिरियल नंबर असेल, तुमचे डेसिमल नंबर्स असतील, कॉमन असेल अल्फाबेट प्लस न्यूमेरिकल, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही माहिती कलेक्ट केली किंवा न्यूमेरिकल कोडचा वापर करून माहिती कलेक्ट केली. तर कलेक्ट केलेल्या माहितीचं क्लासिफिकेशन करावं लागतं वेगवेगळ्या वर्गांमध्ये. तर त्याचं क्लासिफिकेशन करत असताना तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचं ग्रुपिंग केलं जातं ऑन द बेसिस ऑफ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. तर ओव्हरहेड्सचं जे ग्रुपिंग केलं जातं ते कशाच्या आधारे केलं जातं? ऑन द बेसिस ऑफ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. विशिष्ट उद्दिष्टांच्या आधारे किंवा जी सारख्या प्रकारची वैशिष्ट्ये असतात त्या ओव्हरहेड कॉस्टची, त्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने ती ओव्हरहेड कॉस्ट अक्युमुलेट केली जाते, कलेक्ट केली जाते किंवा त्याचं स्वतंत्र विभागामध्ये वर्गीकरण केलं जातं. तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेडचा अर्थ थोडक्यात लक्षात आला असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स इज द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ ओव्हरहेड्स. क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये काय केलं जातं? ग्रुपिंग ऑफ ओव्हरहेड्स केलं जातं. म्हणजे ओव्हरहेड्सचं ग्रुपिंग केलं जातं, ओव्हरहेड्सचा समूह केला जातो. कशाच्या आधारे? ऑन द बेसिस ऑफ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स, सारख्याच वैशिष्ट्यांच्या आधारे, आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, विशिष्ट उद्दिष्टांच्या आधारे देखील तुम्हाला ओव्हरहेड कॉस्ट जे आहे त्याचं ग्रुपिंग त्या ठिकाणी केलं जातं, करता येतं. पुढे असं म्हटलंय, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन आर 2 प्रीरिक्विजिट्स टू द कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स. म्हणजे त्यासाठी क्लासिफिकेशन आणि कोडिफिकेशन हा पार्ट त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. कोडिफिकेशन बघा, जसं कॉस्ट कलेक्शन साठी
तुम्हाला नंबर्स अलॉट केले होते, डेसिमल नंबर्स होते, तसं तुम्हाला ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन करत असताना कोडिफिकेशन हा पार्ट देखील महत्वाचा ठरतो. तर त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इनटू ब्रॉड कॅटेगरीज एज बिलोज. म्हणजे साधारणपणे 3 प्रकारची ओव्हरहेड कॉस्ट किंवा क्लासिफिकेशन केलं असतं. तर त्यामध्ये पहिलं म्हटलं प्लांट ओव्हरहेड्स. प्लांट ओव्हरहेड्स म्हणजे काय? फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स, की जे पूर्ण संघटनेसाठी अपेक्षित झाले जातात. पूर्ण प्लांट साठी किती ओव्हरहेड कॉस्ट इन्क्लूड झालेली आहे, म्हणजे प्लांट, आता तिथे प्लांट अँड मशिनरी असा पण अर्थ त्या ठिकाणी तुम्ही अपेक्षित धरू शकता. त्यानंतर ओव्हरहेड्स रिलेटेड टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स, जी प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहेत त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचे ओव्हरहेड्स, आणि ओव्हरहेड्स रिलेटेड टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स. बघा आपल्याला आता प्लांट ओव्हरहेड सोडले तर 2 प्रकारचे ओव्हरहेड्स पुढे म्हटले, ओव्हरहेड्स रिलेटिंग टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स आणि ओव्हरहेड्स रिलेटिंग टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स. तुम्हाला जेव्हा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे तर प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स कोणते आहेत किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट्स कोणते आहेत आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स कोणते आहेत त्याचं बायफर्केशन करावं लागतं. आणि तुम्हाला बऱ्याचदा एकाच वेळेला प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं, आणि बऱ्याचदा तुम्हाला सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा प्रोडक्शन डिपार्टमेंटला अपोर्शन करावी लागते, रिअपोर्शन करावी लागते. तर या पद्धतीने प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहेत ना कॉस्ट सेंटर्स ते सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स मध्ये त्यांनी प्रमुख 3 टायटल दिले, ब्रॉड कॅटेगरीज केलेल्या आहेत. प्लांट ओव्हरहेड्स, प्लांट अँड मशिनरी रिलेटेड, आणि मग त्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स आणि ओव्हरहेड्स रिलेटेड टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स रिलेटेड ओव्हरहेड्स आणि सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स रिलेटेड ओव्हरहेड्स जे आहेत ते ठिकाणी क्लासिफाय केले जातात. हे झालं कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. येते लक्षात? आता सेकंड पार्ट आहे स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग मध्ये. पहिला पार्ट होता कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स. दिस पार्ट इज टोटली थिअरॉटिकल पार्ट. म्हणजे तुम्हाला आपण जे कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स शिकलेलो आहोत, इथे मेथड्स ऑफ अलॉटिंग स्टँडिंग ऑर्डर नंबर्स किंवा मेथड्स ऑफ कोडिंग, तर त्यामध्ये कोडिंग साठी 5 मेथड्सचा वापर केला जातो कलेक्शन मध्ये. सिरियल नंबर असेल, डेसिमल नंबर असेल, त्यानंतर अल्फाबेटिकल सिस्टम असेल, कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर्स असतील, आणि फील्ड मेथड किंवा न्यूमेरिकल कोड असेल. तर या बाबीचा कम्प्लिटली फक्त थेरॉटिकली विचार केला जातो, याच्यावर कुठेही प्रकारे प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला प्रॉब्लेम सोडत असताना ही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन जी आहे ती महत्वाची ठरते. शॉर्ट नोट साठी तुम्हाला ए पार्ट जो आहे काय कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, तो अतिशय महत्वाचा ठरतो. म्हणजे या पहिल्या मुद्द्यावर किंवा पहिल्या स्टेपवर प्रॉब्लेम नाहीये. याचा अर्थ काय? थेरीसाठी ही पहिली स्टेप जी आहे ती महत्वाची ठरते. त्यानंतर आपण शिकणार आहोत ॲलोकेशन ऑफ ओव्हरहेड्स. आता पुढे जाण्याच्या अगोदर आपले 4 मिनिट आणि 35 सेकंड बाकी आहेत. तर आपण काय करूयात, ओपन ऍक्सेस ठेवूयात चर्चा करण्यासाठी. मी तुम्हाला काय करतो, अनम्यूट करतो, आणि त्या पद्धतीने आपण एकमेकांशी डिस्कस करूयात. हॅलो हा मित्रांनो, बाळांनो येत आहे आवाज? हा बोला बाळांनो. हॅलो 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 हा कोणाचा आवाज येतो बेटा? हॅलो हॅलो. आता हा जो थेरॉटिकल पार्ट आहे, आज आपण हे बघा अनवॉन्टेड आवाज जो येतोय ना त्यावर कंट्रोल केला पाहिजे. मी तुम्हाला ओपन ऍक्सेस दिलाय चर्चेसाठी. हॅलो आपण बंद करूयात, आवाज बंद करूयात, ठीक आहे? घरातला आवाज जो होता तो येत होता, ठीक आहे? आपापली फॅमिली आहे, आपण फॅमिलीमध्ये बसून लेक्चर ऐकत असतो. फॅमिलीचे अनेक इश्यू असतात, अनेक कामा संदर्भात त्यांना चर्चा करायची असते, आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलं असतं. तुम्ही फक्त सगळ्या अडचणींवर मात करून काय करायचंय, कानात जीव ओतून तुम्ही ऐकायचं असतं. ऐकत असताना आता मी ज्या पद्धतीने बघा हेडफोन
कानावर लावलेला होता. याचा अर्थ काय झाला, मला बाकीचा डिस्टर्बन्स जो होता तो बंद झाला आणि मी फक्त तुम्ही जे बोलणार आहात ते ऐकतो. आता काय झालं, ते ऐकत असताना तुमच्याकडे जी सिस्टीम पाहिजे हवी होती, ओपन ऍक्सेस आहे तो, तिथे रिस्ट्रिक्ट केलेला आहे. तुम्ही जर माईक जोडलं तिथे हे हेडफोन, तर निश्चितपणे बाहेरचा आवाज येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा ऐकत असताना तुम्ही हेडफोनचा वापर करा. म्हणजे जरी आजूबाजूला आवाज येत असेल, चर्चा चालू असेल, आपलं कुटुंब आहे, कुटुंबाच्या अनेक गरजा असतात, कामाच्या निमित्ताने एकमेकांशी बोलायचं असतं आणि मग अशा वेळेला रेस्ट्रिक्शन्स तुमच्यावर येतात, किंवा जेव्हा मला तुम्हाला ओपन ऍक्सेस द्यायचा असतो की तुमच्याशी चर्चा करायची आहे, अशा वेळेला मला बाकीचा आवाज येतो. आता आपण प्रयत्न केला तर हे करत असताना बाकीचा आवाज येतो, त्यामुळे डिस्टर्बन्स होतो. मग तुम्ही जर हेडफोन्सचा वापर केला, बघा तुम्ही आज पाहिला असेल, आजच मी हेडफोनचा वापर केलाय, जेणेकरून आम्हाला जर एकाच वेळी डिपार्टमेंटमध्ये अनेकांना लेक्चर घ्यायचे असतील, अनेक टीचर्स एकाच वेळी लेक्चरमध्ये बिझी असतात, मग हे करत असताना माझा आवाज माझ्या कलिगला जाणार नाही किंवा माझ्या कलिगचा आवाज माझ्यापर्यंत येणार नाही, यासाठी आम्ही काय करतो, साधारणपणे हेडफोनचा वापर करतो. त्यामुळे काय होतं, बाकीचा आवाज आपल्याला येत नाहीये, आपल्याला ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांच्यापर्यंत तो आवाज पोहोचतो आणि ज्यांचा आवाज आपल्याला ऐकणं अपेक्षित आहे त्यांचाच आवाज या ठिकाणी येत असतो. म्हणून आणि आय थिंक तुमच्या मोबाईलमध्ये मोबाईल सोबत सगळ्यांना हेडफोन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर हेडफोन्सचा प्रामुख्याने वापर केला तर तुम्हाला या संकटावर मात करता येऊ शकते. मला सांगायचं काय मित्रांनो, की आपण आज स्टेप्स ऑफ ओव्हरहेड अकाउंटिंग, स्टेप्स इन ओव्हरहेड अकाउंटिंग असं म्हटलंय, तर त्यामध्ये 5 स्टेप आहेत. तर त्यापैकी पहिली स्टेप जी आहे, कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स, त्याचा थोडासा विस्तृत अभ्यास केला आहे. तर मी तेच म्हटलं होतं की तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न उद्भवले असतील, तर ते प्रश्न विचारायचे होते. तर पहिला पार्ट जो अभ्यास होत असताना आपण कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स असा अभ्यासलाय. तर त्यामध्ये कलेक्शन ऑफ ओव्हरहेड्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्स असे 2 पार्ट आहेत. तर कलेक्शन साठी कोणत्या मेथडचा किंवा कोडिंग मेथडचा वापर केला जातो, सिरियल नंबर सिस्टीम, डेसिमल सिस्टीम, अल्फाबेटिकल सिस्टीम, कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर सिस्टीम आणि फील्ड मेथड आणि न्यूमेरिकल कोड्सचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. क्लासिफिकेशन, तर क्लासिफिकेशन हे ओव्हरहेड्स साधारणपणे 3 टायटल अंतर्गत केलेलं आहे. प्लांट ओव्हरहेड्स, त्यानंतर ओव्हरहेड्स रिलेटिंग टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर्स आणि ओव्हरहेड्स रिलेटेड टू सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स. अशा पद्धतीने आपण कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड्सचा थेरॉटिकल पार्ट कम्प्लिटली पूर्ण केलाय. केव्हाही वेळ संपू शकते आपल्या आता, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ